गुड मॉर्निंग स्टुडंट. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 सॉल्व करणार आहे आणि या एक्सरसाइजमध्ये त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आधी स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर फर्स्टमधले जे सुरुवातीचे 4-5 एक्झाम्पल्स आहेत हे एक्झाम्पल्स आपण लेक्चर 9मध्ये कंप्लीट केलेले आहेत ऑलरेडी. ओके, जो क्वेश्चन 5th आणि 6th आहे तो आज आपण सॉल्व करणार आहे. ओके, सो वी स्टार्ट अवर लेक्चर. फर्स्ट ऑफ ऑल हे फंक्शन दिलेलं आहे की या फंक्शनला आपल्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मग हे जे फंक्शन आहे याला डिफरन्शिएट करणे विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्यासाठी काय करायला सांगितलं होतं की आधी दिलेलं फंक्शन वायने डिनोट करा. मग दिलेलं फंक्शन जे आहे त्याला मी आधी सपोज करतो किंवा डिनोट करतो वाय या फंक्शनने. मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज 3/5 इंटू इट इज क्यूब रूट ऑफ. ओके, सो क्यूब रूट ऑफ जे काय असेल ब्रॅकेटमध्ये ते लिहायचं 2x² - 7x - 5. ओके, रेस टू द पॉवर अगेन 5 अशी टर्म आहे. सो ही टर्म जी आहे तर ही टर्म आपल्याला सॉल्व करायला सांगितलं की या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग अशा वेळेस काय करायचं की आधी जे फंक्शन आहे ते थोडं स्टँडर्ड फॉर्ममध्ये मांडणी करायची आणि नंतर त्याला सॉल्व करायचं. मीच आता या ठिकाणी मी काही फॉर्म्युले सांगतोय. जर समजा nth रूट ऑफ एक्स असेल तर nth रूट ऑफ एक्सला आपण x टू द पॉवर 1/n असं लिहितो. हा एक फॉर्म्युला आहे. सो तो फॉर्म्युला आपण या रूटला क्यूब रूटला वापरणार आहे. क्यूब रूटला जर हा फॉर्म्युला यूज केला तर हीच टर्म तुम्हाला सिंपल फॉर्ममध्ये अशी दिसणार आहे की दिस कॅन बी रिटन ॲज 2x² - 7x - 5. ओके, याच्या डोक्यावर 5 होते. ठीक आहे, म्हणजे हा एक प्रकारे x झाला आणि या एक्सच्या डोक्यावर कितवा रूट आहे? क्यूब रूट आहे. क्यूब रूट आहे म्हणजेच आपण काय लिहिणार त्या ठिकाणी दिस कॅन बी रिटन ॲज रेस टू द पॉवर 1/3. आणि बाय लॉज ऑफ इंडायसेस 5 इंटू 1/3 ते होतात 5/3. मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज y इज इक्वल्स टू 3/5 इंटू दिस इज 2x² - 7x - 5 raised to the power 5 into 1/3 is 5/3. ओके, अँड दिस इज नथिंग बट द आवर स्टँडर्ड फंक्शन. आता हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेलं आहे. 3/5 तर कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे संख्या आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. मीन दिस इज अ फंक्शन ऑफ द फॉर्म इट इज 1/f of x raised to the power n. अशा टाईपचं फंक्शन आहे. मग आता आपण फंक्शन ओळखलं की 1/f of x raised to the power n सारखं फंक्शन आहे. सो हे कंपोजिट फंक्शन आहे. मग याला डिफरन्शिएट करण्यासाठी काय करायचं सांगितलेलं आहे ऑलरेडी की जे फंक्शन दिलेलं आहे त्याला आपण डायरेक्टली लिहितो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड. ओके, मग दोन्ही साईडला त्याला एक्स सोबत डिफरन्शिएट करा तर काय होईल? इट इज dy/dx दॅट इज इक्वल्स टू ddx ऑफ, मी असं लिहू शकतो त्याला. दिस कॅन बी रिटन ॲज, हा 3/5 कॉन्स्टंट आहे, मी थोडंसं समोर लिहितो अशी एक प्रकारे संख्या इंटू दिस ऑलरेडी कॅन बी रिटन ॲज 2x² - 7x - 5 असं लिहिता येतं त्याला. ओके, आणि रेस्ट टू द पॉवर 5/3 तर आहेतच. ओके, दिस इज नथिंग बट द टर्म्स. आता परत एक रूल आहे की ddx ऑफ k इंटू यू. के इंटू यूचा रूल शिकवला होता की जो कॉन्स्टंट आहे किंवा एखादी संख्या आहे ती संख्या तुम्ही समोर घ्यायची आणि फंक्शनला डिफरन्शिएट करायचं. म्हणजे हे फंक्शन आहे त्याला डिफरन्शिएट करतोय. देअरफॉर वी राईट हिअर dy/dx इक्वल्स टू, ओके, मी या ठिकाणी dy/dx लिहितो आणि समोर काय करायचं पहा, हा 3/5 कॉन्स्टंट आहे म्हणून तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल आणि या टर्मचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा इंटू ddx ऑफ. ओके, ही पूर्ण कंप्लीट टर्म आहे तर या टर्मला आपण डिफरन्शिएट करणार 1/2x². ओके, सॉरी हा स्क्वेअर आहे. 2x² - 7x - 5 रेस टू द पॉवर 5/3. ओके, तर तो रेस टू द पॉवर 5/3 आहे अशी टर्म आहे. आणि या टर्म्स सांगितलं मी फंक्शन असं आहे तर या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो तो फॉर्म्युला पाठ पाहिजे. तर फॉर्म्युला असा होता ddx ऑफ, आठवत असेल तर 1/f of x रेस टू द पॉवर n चा फॉर्म्युला असा येतो इट इज -n/f of x रेस टू द पॉवर n+1 इंटू इट इज f' ऑफ x. तर हा f' ऑफ x म्हणजेच या फंक्शनचा डेरिव्हेटिव्हने आपण त्याला साईडला मल्टिप्लाय करतो
तर आधी तसं सॉल्व करावं लागेल. इट इज 3/5 इंटू काय होईल तर -n. -n म्हणजेच काय, -n मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज -5/3 डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स मीन्स हे फंक्शन जसंच्या तसंच. तर फंक्शन जसंच्या तसंच तर काय होईल 2x² -7x -5 रेस्ट टू द पॉवर n+1 मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज 5/3 +1 इंटू काय करायचं त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज ddx ऑफ एफ ऑफ एक्स किती आहे ही पूर्ण टर्म. तर ही पूर्ण टर्म जी आहे ती टर्म आहे 2x² -7x -5 अशी ती पूर्ण टर्म आहे. त्या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा मीन्स कसं लिहिता येईल. इट इज 3/5 इंटू हा कॉन्स्टंट आहे त्याला आपण असं लिहू शकतो. इट इज -5/3 समोर घेऊन इंटू. ओके, तर काही नाही म्हणजेच याच्या डोक्यावर 1 घेतात. हा -5/3 मी समोर लिहिला काही हरकत नाही लिहू शकतो. आणि नंतर 5/3 +1 किती होतात हे सॉल्व करायचं आहे. सो ते सॉल्व करता येतं 2x² -7x -5 हे झाले असते 8/3. ओके, इंटू काय करायचं या या क्वाड्रॅटिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. तर डेरिव्हेटिव्ह आपण आता डायरेक्टली लिहिले तर काही हरकत नाही, तुम्हाला पण डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह लिहिता यायला पाहिजे. ओके, सो त्यासाठी आता कसं लिहितात 2 कॉन्स्टंट आहे x²चा डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना माहिती आहे 2 कॉन्स्टंट होईल. या x²ला डेरिव्हेटिव्ह सेपरेट केला तर x²चा डेरिव्हेटिव्ह येत असतो. सगळ्याला माहिती आहे की x²चा डेरिव्हेटिव्ह हा 2x आहे. -7 कॉन्स्टंट आहे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 होईल म्हणजे 7 × 1 झालं असतं. 5 ही संख्या आहे किंवा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी होत असतो दॅट इज 0. ओके, दिस इज नथिंग बट द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट कॉन्स्टंट इज इक्वल्स टू 0. मग आता 5 कॅन्सल 3 कॅन्सल हे निगेटिव्ह साईन उरलं म्हणजे इट इज -1 अपॉन ते पूर्ण लिहितो 2x² -7x -5 रेस्ट टू द पॉवर 8/3 इंटू 2 दूनी 4 मीन्स इट इज 4x -7. ओके, थोडंसं व्यवस्थित दिसण्यासाठी मी मांडणी व्यवस्थित करतो. देअरफॉर इट इज dy/dx दॅट इज इक्वल्स टू -1 इंटू दिस इज 4x -7 डिवायडेड बाय काय झालं असतं 2x² -7x -5 रेस्ट टू द पॉवर 8/3 अँड दिस इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. क्वेश्चन नंबर 2 आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. परत तेच की प्रत्येक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा. मग आता या प्रत्येक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे. सो cos ऑफ x² + a² चा डेरिव्हेटिव्ह कसा होईल ते मी सांगतो. पहा लक्ष द्या, जे फंक्शन दिलेलं आहे त्याला y ने डिनोट करा. आधी सांगितलं होतं y = cos x² + a². मग आता हे फंक्शन जे आहे याला तुम्हाला डिफरन्शिएट करायचं. मग डिफरन्शिएट कसं करसाल तर आधी लिहून टाका डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे तर ऑलरेडी कंपल्सरी स्टेटमेंट आहे. देअरफॉर dy/dx म्हणजे लेफ्ट साईडला dy/dx इक्वल्स टू ddx ऑफ cos ऑफ x² + a². cos ऑफ याचा अर्थ काय हे फंक्शन आहे. मग या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म्युला कोणता यूज करायचा तर हे इकडे बाय चेन रूल आपण फॉर्म्युले तयार केले होते. cos ऑफ f ऑफ x इज इक्वल्स टू कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो स्टँडर्डनुसार मायनस साईन आणि जे एकची जागा घेतलेली आहे ते ॲज इट इज ठेवा आणि साईडला डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. मग तेच काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे की कॉसचा डेरिव्हेटिव्ह स्टँडर्डनुसार मायनस साईन होतो. ओके, आणि एकची जागा कोणी घेतली x² + a² या फंक्शनने म्हणून x² + a² असाच्या असाच ठेवा. क्लिअर. इंटू एक्सची जागा घेतलेलं फंक्शन त्याला आपण डिनोट करतो f ऑफ एक्सने बरोबर. तर मग साईडला काय करायचं स्टँडर्डनुसार डेरिव्हेटिव्ह लिहायचा मायनस साईन x² + a² इंटू f ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे या x² + a² चा डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा म्हणजे x² ddx ऑफ x² + a². आणि आता परत ॲडिशन रूलनुसार किंवा समनुसार तुम्हाला प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करायचा. मायनस साईन हे x² + a² झालं असतं इंटू प्रत्येक टर्मला डेरिव्हेटिव्ह जर सेपरेट केला तर ddx ऑफ x² + ddx ऑफ a² असं आहे. ओके, सो आता या ठिकाणी मायनस साईन ऑफ x² + a² रिमेन्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² हा मी स्टँडर्ड फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x² 2x येतो मध्ये प्लस आहे तर प्लस आहेच
ए आहे कॉन्स्टंट, स्मॉल ए कॉन्स्टंट आहे. का कॉन्स्टंट आहे तर इथे एक्समध्ये फंक्शन आहे पण ही टर्म एक्समध्ये नाही आहे. मीन्स दिस व्हॅल्यू इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू आणि या एचा स्क्वेअर केला तर परत काहीतरी संख्या कॉन्स्टंटच मिळणार आहे. मीन्स दिस ए स्क्वेअर इज अ कॉन्स्टंट टर्म अँड देअरफॉर वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0, म्हणून तो 0 होईल. मीन्स इट इज मायनस साईन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इन टू 2x प्लस 0. सो 2x प्लस 0 2x होतात. ते व्यवस्थित दिसण्यासाठी मी समोर लिहितो 2x आणि हा निगेटिव्ह साईनसुद्धा समोर घेऊ. मायनस 2x इंटू हे साईन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अँड दिस इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन और रिक्वायर्ड डेरिवेटिव्ह फॉर दिस एक्झाम्पल नंबर फर्स्ट. एक्झाम्पल नंबर सेकंड, that is y is equals to under root of, अंडर रूट मीन्स स्क्वेअर रूट. तर स्क्वेअर रूट हे स्टँडर्ड फंक्शन आहे. मी सांगितलं पण होतं की लेफ्ट टू राईट जात असताना जो वर्ड आधी आपण रीड करतो तो वर्ड म्हणजे एक प्रकारे स्टँडर्ड फंक्शन असतं. मीन्स स्क्वेअर रूट ऑफ, स्क्वेअर रूट ऑफ काय तर या ठिकाणी एफ आहे मीन्स एफ ऑफ एक्स. तसंच या ठिकाणी पण आहे स्क्वेअर रूट ऑफ, ही दोन फंक्शनचे ॲडिशन आहे. मीन्स दिस इज नथिंग बट द एफ ऑफ एक्स. मीन्स या फंक्शनला जर आयडेंटिफाय केलं आपण तर हे स्क्वेअर रूट ऑफ एफ सारखं आहे. मीन्स तो तिकडे मी फॉर्म्युला लिहिलेला आहे. मग आधी काय करायचं आहे आपल्याला की या फंक्शनला डिफरन्शिएट करा, वायने डिनोट करा, मी डिनोट केलं. त्यानंतर डिफरन्शिएट करा तर डिफरन्शिएट आपण करणार आहे. मीन्स हे जे फंक्शन आहे एक प्रकारे एफ ऑफ एक्स सारखं आहे. मीन्स इट इज द अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स टाईप फंक्शन. ओके, हे जे फंक्शन आहे ते रूट एफ ऑफ एक्स सारखं आहे. मग रूट एफ ऑफ एक्स सारखं आहे तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण त्या रूलनुसार काढणार. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी फॉर्म्युला लिहून ठेवलेला आहे. इट इज 1/2 टाइम्स रूट ऑफ ई रेस टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5 ॲज इट इज इंटू काय करायचं असतं तर त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय. मीन्स इंटू फंक्शन कोणतं आहे हे पूर्ण, मग या पूर्ण फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मीन्स वी राईट हिअर ddx ऑफ ई रेस टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5 या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर ही ॲडिशन आहे. मग प्रत्येक टर्म्सला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा. मीन्स इट इज रिटन ॲज 1/2 टाइम्स, हे सगळं रूटमध्ये आहे, ई रेस टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस इट इज 5. ओके, इंटू ddx ऑफ हे मिळालं असतं ई रेस टू द पॉवर ब्रॅकेटमध्ये ई रेस टू द पॉवर 3x प्लस 2 हे डोक्यावर आहेत 3x प्लस 2. ओके, तर हे डोक्यावर प्लस सॉरी इट इज जस्ट प्लस ddx ऑफ 5. मग आता या दोन टर्मचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे फक्त आपल्याला. मग या टर्मचा जर डेरिव्हेटिव्ह लिहायचा असेल तर आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल आयडेंटिफाय करायचं आहे स्टँडर्ड फंक्शन. तर स्टँडर्ड फंक्शन्स कोणतं होईल ते सांगू शकता मला सोबत आता स्टँडर्ड फंक्शन समजायला लागलेच तुम्हाला. काय होईल ई रेस टू द पॉवर एक्स हा स्टँडर्ड असतो पण एकची जागा कोणी घेतली 3x प्लस 2 ने. मीन्स दिस इज अ फंक्शन ऑफ दिस फॉर्म ई रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स. आणि ई रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे ई रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स इंटू त्याचा डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय. मीन्स ई रेस टू द पॉवर 3x प्लस 2 मीन्स फर्स्ट टर्म मी ॲज इट इज लिहितो. ओके, सो 1/2 टाइम्स ऑफ अंडर रूट ऑफ ई रेस टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5 हे ॲज इट इज इंटू काय करायचं या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय होईल ई रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स काय आहे ई रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स म्हणजे ई रेस टू द पॉवर 3x प्लस 2 इंटू परत एकची जागा कोणी घेतली 3x प्लस 2 तर 3x प्लस 2च्या डेरिव्हेटिव्हने परत मल्टिप्लाय. कोणता फॉर्म्युला तर हा फॉर्म्युला ddx ऑफ ई रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स. तर ई रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स असतो आणि इंटू एफ डॅश ऑफ एक्स. ओके, या ठिकाणी लेवल वाढत जाते जसे जसे क्वेश्चन वाढत जातो. फर्स्ट क्वेश्चन सिम्पल होता, सेकंड क्वेश्चनमध्ये थोडी लेवल वाढलेली असणार आहे, थर्डमध्ये अजूनही हायर लेवलचे एक्झाम्पल पाहायला भेटतील. ओके, मी सगळे एक्झाम्पल यासाठी घेतो की या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे मॅक्झिमम एक्झाम्पल. ओके, सो MCQ सुद्धा तुम्हाला सॉल्व करता येतील याच टाईपवरून. मग एफ ऑफ एक्स आहे आपल्याकडे 3x प्लस 2 त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा प्लस इथे प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5. माहीत आहे आपल्याला की संख्या असली तर आपण कॉन्स्टंट म्हणतो आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा नेहमी करता 0 लिहायचा असं सांगितलेलं आहे. मीन्स या 5चा डेरिव्हेटिव्ह 0 होईल, तो लिहायची गरज नाही. आता मांडणी व्यवस्थित करूयात. हा ई रेस टू द पॉवर 3x प्लस 2 मी समोर घेतो. ओके, अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ हे इंटू हे केलं तर काही हरकत नाही इंटू किती
ई रेस टू द पॉवर 3x प्लस 2 लिहिला, हा रूटमध्ये पण आहे ई रेस टू द पॉवर 3x प्लस 2 प्लस 5 इंटू राहिलं काय, तर या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय होतो, इट इज 3 इज कॉन्स्टंट देअरफॉर आउटसाइड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x हा 1 असतो प्लस 2 कॉन्स्टंट आहे, 2चा डेरिव्हेटिव्ह हा परत एकदा 0 होईल. ओके, सो लास्ट स्टेपमध्ये मी असं लिहू शकतो, हा 3 × 1 3 प्लस 0 किती, 3 प्लस 0 3च, मग 3 याला मल्टिप्लाय होतील, मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज 3 इंटू, व्यवस्थित मांडणी करतो, ई रेस टू द पॉवर 3x प्लस 2 डिवायडेड बाय ही टर्म्स ॲज इट इज ई रेस टू द पॉवर 3x प्लस 2 इट इज प्लस 5 अँड दिस इज द रिक्वायर्ड आन्सर होतो. y is again denoted by log tan x by 2. ओके, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, परत एकदा दिलेलं फंक्शन डिफरन्शिएट करा, ते लिहिलं मी स्टेटमेंट. त्यानंतर इकडे होईल dy बाय dx आणि ddx ऑफ हे सगळं फंक्शन. ओके, मी ते ॲज इट इज लिहितो. आता आपण लेफ्ट टू राईट जात असताना आधी जे फंक्शन मिळतं ते आपलं स्टँडर्ड असतं आणि जो ब्रॅकेटमध्ये आहे किंवा जे फंक्शन एकची जागा घेतं ते एफ ऑफ एक्स सारखं सपोज करायचं. मीन्स लेफ्ट टू राईट जात असताना मला लॉग दिसतोय आधी, मीन्स लॉगॅरिथमिक फंक्शन इज अ स्टँडर्ड फंक्शन. मीन्स मी असं लिहितो लॉग ऑफ एफ ऑफ एक्स सारखं. मग लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय असतो ते माहीत पाहिजे, त्यासाठी मी साईडला लिहून ठेवलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. ओके, सो इट इज डी डी एक्स ऑफ लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/x. 1/x तर या ठिकाणी एफ ऑफ एक्स आहे, मीन्स या ठिकाणी लिहिल 1/f(x) मीन्स इट इज tan x by 2. ओके, म्हणजे हे एक प्रकारे एफ सारखं झालं, एफ ऑफ एक्स सारखं, मीन्स लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/f(x) इंटू डी डी एक्स ऑफ tan f of x. So tan f of x means it is into ddx of tan x means it is tan x by 2. परत एकदा हे फंक्शन tan of x by 2 आहे, मग tan of x by 2 आहे तर इथे जर फक्त x असता तर ते tan x झालं असतं आणि tan x स्टँडर्ड फंक्शन आहे. पण या ठिकाणी काय होतं, हा फक्त जर tan x असता तर ते स्टँडर्ड फंक्शन झालं असतं, पण या ठिकाणी काय झालं tan of x by 2 आहे, म्हणजे एक्सला 2ने डिवाइड केलेलं आहे. असं होत असेल तर हे सुद्धा या ठिकाणी कंपोजिट फंक्शनच आहे, म्हणजेच ते tan f of x सारखं आहे. ओके, सो tan f of x सारखा आधी डेरिव्हेटिव्ह लिहायचा आणि त्या f of x च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे मी त्याला असं लिहू शकतो 1/tan हा कॉट होत असतो, हे लक्षात ठेवा. 1/tan चा फॉर्म्युला येतो कॉट, म्हणून मी त्याला लिहितो इट इज कॉट x by 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅनचा डेरिव्हेटिव्ह असतो सेकंड स्क्वेअर, मीन्स या ठिकाणी त्याला लिहू शकतो मी इट इज सेकंड स्क्वेअर. एफ ऑफ एक्स काय आहे तर एफ ऑफ एक्सची जागा x by 2 ने घेतलेली आहे, म्हणून मी या ठिकाणी x by 2 लिहितो इंटू हे जे एफ ऑफ एक्स आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करतात, हे काही सांगायची गरज नाही, म्हणजे x by 2 च्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला मल्टिप्लाय करायचं होतं, म्हणून डी डी एक्स ऑफ x by 2 असं होईल. आफ्टर दॅट आता हे फॉर्म्युले यूज केल्यानंतर समोर अजूनही एक डेरिव्हेटिव्ह राहिला, तो सिम्पल आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ फक्त x लिहायचं आहे त्या ठिकाणी, मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज कॉट x by 2. ओके, इंटू इट इज सेक चा स्क्वेअर इट इज x by 2 इंटू इट इज डी डी एक्स ऑफ x by 2. यामध्ये हा जो डिवाइडला 2 आहे त्याला मी 1/2 म्हणून कॉन्स्टंट घेतो आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फक्त x म्हणजेच स्टँडर्ड फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहितो, मीन्स तो जो 1/2 आहे कॉन्स्टंट तो आता समोर लिहिला तर काही हरकत नाही. आता हा झाला कॉट इट इज x by 2 इंटू इट इज सेकंड स्क्वेअर इट इज x by 2 इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x किती होईल 1. ओके, अशा पद्धतीने. पण थोडंसं अजून सिम्प्लिफाय जर केलं तर याला असं लिहिता येतं 1/2 इंटू कॉटचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे कॉस डिवायडेड बाय साईन, सगळ्याला माहिती आहे कॉट लिहिता येतो कॉस डिवायडेड बाय साईन इंटू सेकचा फॉर्म्युला असतो 1/cos स्क्वेअर इट इज x by 2. सेक काय आहे 1/cos. ओके, सेक हा 1/cos असतो, मग या ठिकाणी स्क्वेअर आहे म्हणून मी 1/cos स्क्वेअर x by 2 लिहिलं आणि इंटू 1 ने मल्टिप्लाय केलं तर 30 टर्म राहते. आता काय करूयात, या ठिकाणी बघूया, हा 1 टाइम्स कॉस आहे, हा 2 टाइम्स कॉस आहे, म्हणजे यातला 1 टाइम्स आणि हा पूर्ण कॉस कॅन्सल होईल. मग उरलं काय डिनॉमिनेटरमध्ये, न्यूमरेटरमध्ये 1 × 1 × 1 इट इज जस्ट 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये उरतो 2 इंटू
इट इज साइन x/2 इंटू इट इज कॉस x/2. क्लिअर असं. आणि जर थोडंसं लॉजिक अप्लाय केलं तर 2 टाइम्स साइन θ/2 इंटू कॉस θ/2 हा आपण हाफ अँगल फॉर्म्युला शिकलो होतो 11th स्टँडर्डमध्ये. हा हाफ अँगल फॉर्म्युला आहे आणि तुम्हाला मी फॉर्म्युल्याच्या शीटमध्ये सुद्धा तो ट्रिग्नोमेट्रीमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. मी सांगितलं होतं की ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले तुमचे बाय हार्ट प्रिपेअरच पाहिजे. 2 टाइम्स साइन x/2 इंटू कॉस x/2 हा होईल हाफ अँगल फॉर्म्युला आणि त्याचा आन्सर होतं फक्त साइन x. ओके. सो हा फॉर्म्युला आहे तो यूज केला आणि 1/sin, ऑल ऑफ वी नो दॅट 1/sin is that is cosec x and this is our required answer. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 एकदम सिंपल आहे. अंडर रूट ऑफ एफ ऑफ एक्स सारखं आहे, त्यानंतर टॅन एफ ऑफ एक्स सारखं आहे, त्यानंतर रूट एक्स तर स्टँडर्डच आहे. स्टँडर्डचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला लिहिता येतो. थोडंसं स्टेप बाय स्टेप जर गेले तर एक्झाम्पल नंबर 4 तुम्ही सॉल्व करा. दॅट इज फॉर युअर. ओके. मी लेफ्ट ॲज होमवर्क करतोय त्याला. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5 आहे कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. हे एक्झाम्पल आपण कंप्लीट करूया. एक्झाम्पल नंबर 5 सांगितलं आपण घेणार आहे की लेटस सपोज दॅट मी त्याला डिनोट केलं y इज इक्वल्स टू कॉट क्यूब लॉग ऑफ एक्स क्यूब इज इक्वल्स टू. याला लिहिता तसं नेहमी करता लक्षात ठेवा साइन स्क्वेअर थीटा जर असेल तर त्याला साइन थीटाचा होल स्क्वेअर सुद्धा लिहू शकतो आपण. ओके. असं लिहिलं तर काही हरकत नाही. म्हणून मी या ठिकाणी जो कॉट क्यूब होता ना तर या कॉट क्यूबला मी असं घेतलं इट इज कॉट ऑफ जोही असेल समजा एक प्रकारे कॉट क्यूब थीटा असेल तर मी त्याला कॉट थीटाचा होल क्यूब असं केलं कारण स्टँडर्ड फंक्शन त्या ठिकाणी आयडेंटिफाय करता येतं. म्हणजे हा जो कॉट क्यूब ऑफ होतं तर कॉट क्यूब ऑफ होतं तर हा जो 3 आहे तो मी असा इथे डोक्यावर लिहिला आणि तो लिहू शकतो बाय रूल्स ऑफ दिस ट्रिग्नोमेट्री. ओके. असं ट्रिग्नोमेट्रीमध्ये होऊ शकतं. सो आता काय करायचं आहे मग हे फंक्शन आधी आयडेंटिफाय करणे इम्पॉर्टंट आहे. सो हे फंक्शन जर आयडेंटिफाय करायचं असेल तर सांगितलं होतं की डोक्यावर काहीतरी पॉवर असेल तर ते फंक्शन असतं पॉवर फंक्शन या स्टँडर्ड फॉर्मसारखं. मीन्स दिस इज नथिंग बट द एफ ऑफ एक्स मीन्स हे पूर्ण फंक्शन रेस्ट टू द पॉवर 3 म्हणजेच एफ ऑफ एक्स रेस्ट टू द पॉवर n सारखं फंक्शन आहे. आणि मग त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करतात तर त्याचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे n इंटू एफ ऑफ एक्स रेस्ट टू द पॉवर n-1 n इंटू एफ ऑफ एक्स रेस्ट टू द पॉवर n-1 इंटू इट इज एफ डॅश ऑफ एक्स. ओके. अशा पद्धतीचं फंक्शन आहे. सो आपण काय करायचं आता त्याला त्याच पद्धतीने डिफरन्शिएट करायचं. म्हणजे पहिला फॉर्म्युला जो आहे तो पॉवर फंक्शनचा अप्लाय होईल आणि पॉवर फंक्शनचा अप्लाय झाला तर त्याला लिहिता येतं 3 इंटू इट इज कॉट ऑफ हे पूर्ण ॲज इट इज लिहा कॉट ऑफ इट इज लॉग ऑफ इट इज एक्स क्यूब रेस्ट टू द पॉवर किती 3-1 तर 3-1 मी लिहितो या ठिकाणी इंटू काय करायचं असतं तर तो जो एफ ऑफ एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी बघा एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्हने साईडला मल्टिप्लाय करतात. मग एफ ऑफ एक्स म्हणजे कोणतं फंक्शन हे ब्रॅकेटमधलं सगळं फंक्शन मीन्स इंटू डी डी एक्स ऑफ काय इट इज कॉट ऑफ इट इज लॉग ऑफ इट इज एक्स क्यूब. क्लिअर समजतंय. एकदम सिंपल आहे खूप काही कठीण नाही आहे. सो आफ्टर दॅट ही फर्स्ट टर्म तर ॲज इट इज राहील 3 इंटू इट इज कॉट ऑफ इट इज लॉग ऑफ इट इज एक्स क्यूब 3-1 होतील 2 इंटू. आता परत हे स्टँडर्ड आहे. मी सांगितलं लेफ्ट टू राईट जात असताना जे पहिल्यांदा फंक्शन भेटतं दॅट फंक्शन इज अ स्टँडर्ड वन मीन्स इट इज कॉट इज द स्टँडर्ड. मग कॉट ऑफ एफ ऑफ एक्स सारखं झालं. मग कॉट ऑफ एफ ऑफ एक्स सारखं आहे तर कॉट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह होतो मायनस कोसेकस स्क्वेअर एफ ऑफ एक्स. काय होतो मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स मीन्स इट इज मायनस कोसेकस स्क्वेअर. एफ मीन्स सध्याच्या फंक्शनमध्ये एफची जागा कोणी घेतलेली आहे लॉग मीन्स दिस इज रिटन ॲज लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके. इंटू काय करतात इंटू तुम्हाला घ्यायचं असतं त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय. मग हा कॉटचा डेरिव्हेटिव्ह लिहिला मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आणि एफ ऑफ एक्सचं काम कोण करतोय लॉग एक्स क्यूब म्हणून इंटू मल्टिप्लाइड बाय डी डी एक्स ऑफ कितीने मल्टिप्लाय लॉग ऑफ एक्स क्यूबने मल्टिप्लाय करावं लागेल. मीन्स दिस इज नथिंग बट द लॉग ऑफ एक्स क्यूब. अशी कंपोजिट फंक्शनची लेवल किती येऊ शकते म्हणजे शेवटपर्यंत जोपर्यंत स्टँडर्ड फंक्शन भेटत नाही
तोपर्यंत डिफरन्शिएट करायचं. म्हणजे या ठिकाणी कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब म्हणजे एक्स क्यूबपर्यंत तुम्हाला डिफरन्शिएट करावं लागेल. ओके, मग शेवटपर्यंत त्याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं जोपर्यंत स्टँडर्ड फंक्शन एक्समध्ये मिळत नाही तोपर्यंत. म्हणून या ठिकाणी आधी आपण पॉवर फंक्शननुसार डिफरन्शिएट केलं, हे मिळालं. नंतर कॉटला डिफरन्शिएट केलं, हे मिळालं. त्यानंतर लॉगला आता डिफरन्शिएट करणार आहे आपण. ओके, या ठिकाणी डी डी एक्स ऑफ लॉग एक्स क्यूब असं आहे. लॉग एक्स असतं तर ते स्टँडर्ड असतं, पण लॉग ऑफ एक्स क्यूब म्हणजे त्याचा स्क्वेअर क्यूब असल्यामुळे हे लॉग एफ ऑफ एक्स सारखं झालं. मीन्स इट इज लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. आणि तुमचा लॉग एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला प्रिपेअर असेल तर लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती होतो माहिती आहे सगळ्याला. इट इज 1/f ऑफ एक्स. मीन्स काय झालं असतं 1/x क्यूब आणि 1/x क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने साईडला मल्टिप्लाय करतात. अगेन हे ॲज इट इज मी लिहितो कंटिन्यू. ओके, त्यामध्ये मी हा निगेटिव्ह साईन समोर घेतला होता. इथला निगेटिव्ह साईन तुम्ही मल्टिप्लिकेशन आहे म्हणून समोर घेऊ शकता. मीन्स इट इज -3 इंटू इट इज कॉट ऑफ इट इज लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके, त्याचा होल स्क्वेअर ही फर्स्ट टर्म होती. त्यानंतर हे कोसेकस स्क्वेअर हे डेरिव्हेटिव्ह मधला आहे. इट इज कोसेकस स्क्वेअर इट इज लॉग ऑफ अगेन इट इज एक्स क्यूब असं आपल्याला लिहिता येतं. इंटू इट इज हा 1/x क्यूब तर ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब हे स्टँडर्ड फंक्शन आहे. स्टँडर्ड आहे आणि पॉवर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह होईल 3 इंटू इट इज एक्स स्क्वेअर. ओके, असं लिहिता येतं. आणि थोडंसं व्यवस्थित मांडणी करण्यासाठी मी त्याला असं लिहितो dy/dx दॅट इज इक्वल्स टू मांडणी व्यवस्थित करायची आहे. सो मी असं लिहितो -3 इंटू कॉटस स्क्वेअर. ओके, हा 2 मी समोर आणू शकतो इथे जसं आपण लिहिलं होतं प्रॉब्लेममध्ये, किंवा असंच राहू द्या काही फरक नाही. कॉट ऑफ इट इज लॉग ऑफ इट इज एक्स क्यूब. ओके, हे ब्रॅकेटमध्ये इंटू ही टर्मसुद्धा अशीच कोसेकस स्क्वेअर इट इज लॉग ऑफ एक्स क्यूब. हे असंच्या असंच आहे तुम्ही लक्षात ठेवा. इंटू ओके, तर यातला एक्स स्क्वेअर आणि यातला एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला असता, फक्त एक्स उरला असता. ओके, फक्त या ठिकाणी इथला एक्स क्यूब आहे म्हणजे 3 टाइम्स आहेत, म्हणजे हे 2 टाइम्स आणि इथले 2 टाइम्स एक्स कॅन्सल होतात, फक्त डिवाइडला एक्स उरतो. आणि हे मल्टिप्लिकेशनमध्ये 3 आहेत तर 3 इंटू 3 9 झाला असता. तो 3 इंटू 3 9 मीन्स म्हणून मी या ठिकाणी -9 लिहितो. आणि डिवाइडला उरतात ते फक्त इथे एक्स. मीन्स दिस इज डिवायडेड बाय एक्स अँड दिस इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. हे आपलं रिक्वायर्ड सोल्युशन आहे. dy/dx इक्वल्स टू -9 इंटू कॉट ऑफ लॉग एक्स क्यूब. हा जो 2 आहे ना, हा 2 मी इथे कॉटच्या डोक्यावर लिहिला तरी सुद्धा चालतो. अँड दिस इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ दॅट एक्झाम्पल नंबर 5. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6 मध्ये सांगितलेलं आहे 5 sin cube x + 3 असं एक्झाम्पल आहे. मग यासाठी काय करायचं तर आधी फंक्शन्स आयडेंटिफाय करायचं असतं. हा जो बेस आहे ना, हा 5 कॉन्स्टंट आहे. मग हा कॉन्स्टंट असल्यामुळे मी त्या फंक्शनला असं डिनोट करतो e⁻f ऑफ एक्स टाईप फंक्शन आहे. म्हणजे या ठिकाणी हा 5 आहे आणि f ऑफ एक्स म्हणजे काहीतरी फंक्शन्स आपल्याला लिहून दिलं. मग असं होत असेल तर ते कंपोजिट फंक्शन असतं. मग कंपोजिट फंक्शनला डिफरन्शिएट करण्यासाठी हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे आणि त्याचा स्टँडर्ड फॉर्म अशा टाईपचा आहे e⁻f ऑफ एक्स टाईपचा. सो काय करायचं आता या ठिकाणी तर आधी त्याला डिफरन्शिएट करायचं स्टँडर्डनुसार. तर त्याचा फॉर्म्युला या ठिकाणी लिहिलेला आहे ddx ऑफ e⁻f ऑफ एक्स किती होतो e⁻f ऑफ एक्स इंटू लॉग ए इंटू इट इज f' ऑफ एक्स असा त्याचा फॉर्म्युला होतो. मीन्स मी त्याला असं लिहू शकतो इट इज 5 sin cube x ओके +3 इंटू पादी पहिली टर्म आहे तसंच लिहिलं मी याचा डेरिव्हेटिव्ह इंटू किती तर लॉग ए. तर एची किंमत सध्या 5 आहे या प्रॉब्लेममध्ये, म्हणजेच 5ने मल्टिप्लाय मीन्स 5 ऑफ एक्स इंटू लॉग 5 सारखं दिलं. आणि इंटू हा जो एफ ऑफ एक्स होता ना त्या एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. सो त्या एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं असेल तर ddx ऑफ इट इज sin cube x + 3 असं होईल. आणि आता त्या दोघांचे ॲडिशन आहे sin cube x + 3 चे ॲडिशन आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही समचा किंवा ॲडिशनचा जो रूल आहे तो अप्लाय करू शकता. मीन्स इट इज 5 sin cube x + 3 इंटू इट इज log 5. ओके, इंटू इट इज प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करतो मी ddx ऑफ
आणि सगळ्याला सांगितलं होतं साइन क्यूब एक्सला कसं लिहायचं, साइन क्यूब एक्सला लिहिता येतं साइन एक्सचा क्यूब, ओके, प्लस या 3ला पण डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा मीन्स डी डी एक्स ऑफ 3. हे असे स्टेप असतात इनिशियली, आणि जर तुम्हाला येत असेल तर डायरेक्टली लिहिलं तर काही हरकत नाही, ओके. सो आता या ठिकाणी डिफरन्शिएट करायचं आहे. परत 5 रेज टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 असेच राहतील, इंटू लॉग 5 सुद्धा असेच ठेवूयात, इंटू तर साइन ऑफ एक्स होल क्यूब मीन्स इट इज अगेन पॉवर टाइप, मीन्स हे पॉवर टाइप आहे म्हणून साइन एक्स रेज टू द पॉवर 3 मीन्स इट इज अ पॉवर फंक्शन. पॉवर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह माहीत आहे डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स रेज टू द पॉवर n. काय तो डेरिव्हेटिव्ह, इट इज n इंटू एफ ऑफ एक्स रेज टू द पॉवर n मायनस 1 इंटू इट इज एफ डॅश ऑफ एक्स. मी डायरेक्टली लिहायला सुरुवात करतोय आता. सो काय करायचं आहे तर इट्स 3 इंटू साइन ऑफ एक्स रेज टू द पॉवर 3 मायनस 1 म्हणजेच 2 इंटू काय करायचं तर त्या साईनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय मीन्स इट इज डी डी एक्स ऑफ साइन एक्स प्लस हा 3 आहे, 3 इज नथिंग बट द नंबर ऑर कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो 0 मीन्स दिस इज नथिंग बट द आन्सर 0. ओके, देअरफॉर वी राईट हिअर ॲज इट इज 5 रेज टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू इट इज लॉग 5 इंटू 3 इंटू साइन एक्सचा स्क्वेअर आहे तर मी त्याला असं लिहू शकतो 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स. ओके, साइन एक्स होल स्क्वेअरला साइन स्क्वेअर एक्स लिहिता येतं आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स हा असतो इट इज कॉस एक्स अँड दिस इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. फक्त या ठिकाणी काय करू शकता, हा 3 तुम्ही थोडा समोर घेऊ शकता, अशा ॲडजस्टमेंट केल्या आणि फंक्शन दिसताना व्यवस्थित दिसण्यासाठी फक्त टर्म्स या मागे पुढे शिफ्ट करायच्या. ओके, हे जे लास्ट सोल्युशन आहे ते तुम्ही असे लिहू शकता 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स कॉस एक्स. ह्या 2 टर्म आधी लिहिल्या, लहान टर्म्स आहेत, दिसायला व्यवस्थित दिसतं. 5 रेज टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 इकडे लिहिला आणि लॉग 5 कॉन्स्टंट आहेत ते शेवटी लिहिले. अशी मांडणी केली तरी काही हरकत नाही आहे. दिस इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ एक्झाम्पल नंबर 6. आता यासमोर जे एक्झाम्पल नंबर 7, 8, 9, 10, 11 आणि 12 हे मी तुमच्यासाठी होमवर्क म्हणून सोडतो. ओके, का होमवर्क म्हणून तर हे सिम्पल आहेत. मला तरी वाटतं की अशा प्रत्येक टाईपचं एक्झाम्पल आतापर्यंतच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं, म्हणून हे तुम्ही स्वतः तयार करून पहा, तुमचाही कॉन्फिडन्स लेवल वाढायला पाहिजे. ओके, तर तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल ट्राय करायचे. खूप सिम्पल आहे. कोसेक आहे एफ ऑफ एक्स, मग कोसेक एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला अप्लाय करा. त्यानंतर लॉग आधी आहे लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला अप्लाय करा. त्यानंतर कॉस एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला अप्लाय करा. आणि हे स्टँडर्डच आहे, म्हणजे कंपोजिटचे फंक्शन तुम्हाला अप्लाय करायचे. ई रेज टू द पॉवर एक्स सारखं आहे, ई रेज टू द पॉवर एक्स सारखा फॉर्म्युला अप्लाय करू शकता. कॉस स्क्वेअर ऑफ आहे, कॉस स्क्वेअर आहे तर हा स्क्वेअर काय करायचा, आधी पूर्ण टर्म्सला ब्रॅकेट द्यायचा आणि डोक्यावर 2 लिहायचा, म्हणजे पहिल्यांदा पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. टॅन ऑफ ब्रॅकेट आहे, टॅन ऑफ ब्रॅकेट आहे, म्हणजे टॅन ऑफ एफ ऑफ एक्स आहे, टॅन ऑफ एफ ऑफ एक्स आहे तर आधी टॅन एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला अप्लाय करा. त्यानंतर कॉस एफ ऑफ एक्स मिळेल, मग कॉस एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला अप्लाय करा. आणि शेवटी साइन एक्स तर स्टँडर्डच आहे, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे, काही सांगायची गरज नाही. 12 नंबर सेक एफ ऑफ एक्स किंवा सेक ऑफ मीन्स इट इज सेक ऑफ एफ ऑफ एक्स सारखं आहे, मग सेकचा डेरिव्हेटिव्हनुसार लिहायचं. त्यानंतर टॅन ऑफ एफ ऑफ एक्स सारखं लिहायचं. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला ते इच अँड एव्हरी एक्झाम्पल 12 पर्यंत सॉल्व करायचे आहेत. ओके, 7 to 12 मी तुमच्यासाठी सोडले, बाकी नेक्स्ट एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट करूया. ओके.